जिल्ह्यात सर्वत्रच वटपौर्णिमेच्या सणानिमित्त धार्मिक मंगलमय वातावरण पाहायला मिळते। पेण तालुक्यातील ज्योतिर्पाडा परिसरात वटपौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिभावानं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच परिसरातील सुवासिनींमध्ये पूजेची लगबग पाहायला मिळाली। साज शृंगार करून हातात पूजेचं ताट घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। वटपौर्णिमेनिमित्त विवाहित महिलांनी वटवृक्षाच्या मुळाशी पाणी अर्पण करून बुंध्याला सुताचे फेरे घातले। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेचे जतन करत महिलांनी श्रद्धेनं वटपौर्णिमेची पूजा केली। पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेचे जतन करत महिलांनी श्रद्धेनं वटवृक्षाची पूजा केली। वडाचे झाड दीर्घायुष्य असल्यानं आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, कुटुंबात सुखसमृद्धी नांदावी आणि पती पत्नींमधील प्रेमाचे नाते अधिक दृढ व्हावे अशी प्रार्थना सुवासिनींनी केली। यावेळी महिलांनी भारत मातेचे नाव संपूर्ण विश्वात उज्ज्वल व्हावे, समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश होऊन चांगल्या विचारांचा विजय व्हावा, तसेच सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं अशी सामूहिक प्रार्थना केली। साज शृंगार, पारंपरिक वेशभूषा, धार्मिक वातावरण आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे ज्योतिर्पाडा परिसर भक्तिमय वातावरणानं न्हाऊन निघाला। वटपौर्णिमेच्या निमित्तानं महिलांनी श्रद्धा, संस्कृती आणि कुटुंब प्रेम यांचा सुंदर संगम अनुभवला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।